ठिकाणी पिंपळदरी फाट्यावर सर्व आदिवासी समूहाने रास्ता रोको यासाठी केलेला आहे की शिंदे सरकारने एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती आदिवासी समाजाच्या विरुद्ध निर्णय घेणारी समिती आहे। म्हणून ही समिती सरकारने ताबडतोब रद्द करून आदिवासी समाजामध्ये येणाऱ्या ज्या काही इतर जमाती आहेत जाती आहेत त्यांना या ठिकाणी समावेश करू नये एवढीच माझी शासनाला विनंती आहे। आम्ही औंढा नागनाथ येथील पिंपळदरी फाटा येथे बहुसंख्येने आदिवासी समाज हा एकत्र झालेलो आहो। एकत्र होण्याचं कारण या शिंदे सरकारने या आदिवासीच्या विरोधामध्ये एक जीआर काढू असं एक भाकीत केलं त्यांनी की जसं इतर समाजाचा आदिवासी समाजामध्ये आम्ही सामील करू ही शिंदे सरकारची हे स्वतः अवैध आसन पुन्हा दुसऱ्याला अवैध जमातीला आमच्या आदिवासी समाजामध्ये घेऊ पाहत आहे। परंतु आम्ही आदिवासी इतर सगळे समाज आम्ही त्यांना कडक इशारा देतो आहोत की तुम्ही आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्याचा प्रयत्न करू नका। जर तुम्ही समावेश केला तर आम्ही अख्खा महाराष्ट्र पेटून उठल्याशी राहणार नाही, हे आमचा कडक इशारा शिंदे सरकारला आहे। ज्या भारत देशात बाबासाहेबांना आरक्षण जे दिलेलं आहे, बाबासाहेबाची आम्ही कॅटेगरी आहे SC ST जाती जमातीचे आम्ही माणसं आहोत, पिवळ्या निळ्याचे माणसं आहोत। आम्हाला भारतामधूनच नाही जगामधून ताण आहे आदिवासीचं। आम्ही झाडा झुडपान राहणारे डोंगर दऱ्यान राहणारे माणसं आहेत। तरी मुख्यमंत्र्यांना संविधानाचा गैरउपयोग घेऊ नये। त्यांनी ज्यावेळेस मंत्री वाचत त्यावेळेस सुद्धा विधान भवनमध्ये त्या संविधानावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली मी संविधानाचा दुरुपयोग घेणार नाही आणि ते दुरुपयोग याच्या मागे लागलेत। त्यांना माझा एकच आदिवासी समुदायाच्या वतीनं सांगणं आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये, तुम्ही संविधानाचा गैरउपयोग करू नये, नाहीतर आम्ही अख्खा भारत देश पेटवल्याशिवाय राहणार नाही, ही माझी खात्री आहे। लक्षात घ्या शिंदे सरकारला। या तिरड सरकारनं ओबीसी विरुद्ध मराठा लावला, धनगर विरुद्ध आदिवासी लावला, अख्खा महाराष्ट्र पेटून काढला। यांनी एका गोरगरीबाला भाकरी खाऊ देत नाहीत। आज आमच्या सोयाबीन कापणीची वेळ आलेली आहे। आज आमचा हजारोचा समुदाय 200-200 रुपये बुडून आज रस्त्यावर उतरलेला आहे। हे शिंदे सरकारनं दखल घ्यावी आणि आमच्या अनुसूचित जमातीमध्ये कदापि इतर जणाचा कोणाचाही प्रवेश करू नये। जय भीम।